नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणार आहे की फॉरेक्स मार्केट म्हणजे नेमकं काय, ठीक आहे ना. बरोबर. आता फॉरेक्स मार्केट म्हणजे कसं, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्या इंडियामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग इलिगल आहे. इलिगल आहे फॉरेक्स ट्रेडिंग आपल्या इंडियामध्ये, ठीक आहे ना. तुम्हाला ही बेसिक गोष्ट माहिती असेल. आता फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय असतं, ठीक आहे. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे कसं, समजा आता मला माझा इंडियातला समजा माझा इंडियातला पैसा आहे ना, म्हणजे मी ते पैसे आहेत ना माझे, ठीक आहे, पैसे आहेत ना, मी ते पैसे बिटकॉइन मध्ये लावतोय, ठीक आहे. ते मी इंडियाच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टच नाही करत ते, ठीक आहे. आता इंडियाच्या कंपनी म्हणजे कसं झालं, आपल्या टाटा कंपन्या झाल्या, टाटा मोटर झाली, आपली महिंद्राची कंपनी झाली, आपली झोमॅटो झाली, आपली अजून कोणत्या कोणत्या आपल्या इंडियाच्या कंपन्या खूप मोठ्या, आपली निफ्टी फिफ्टी झाली, इंडेक्स घ्या तुम्ही, निफ्टी घ्या, सेन्सेक्स घ्या, आपल्या एवढ्या इंडियाच्या एवढ्या कंपन्या आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती का, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे कसं असतं की फॉरेक्स ट्रेडिंग आपल्याला इलिगल मार्गाने करता येते आपल्या इंडियामध्ये. आपल्या तो ह्याचा रूल माहिती असतो तुम्हाला, कशाचा, आपल्या आरबीआयचा रूल माहिती असतो. आरबीआयने ती ट्रेडिंग ना आपल्या भारत इंडियामध्ये ती इलिगल ट्रेडिंग केलेली आहे. फॉरेक्स ट्रेडिंग ना इलिगल आहे. आणि ट्रेडिंग आपल्या इंडियापेक्षा त्या ट्रेडिंगला कमी पैसे लागतो. समजा आता तुम्हाला 50,000 रुपये लागतात आपल्या निफ्टीमध्ये ट्रेड करायला, ठीक आहे. तुम्हाला 50,000 लागतात, फक्त तुम्हाला 25,000 रुपये लागतील ट्रेड करायला आपल्या फॉरेक्स मार्केटमध्ये. म्हणजे फॉरेक्स मार्केटमध्ये कॅपिटल तुम्हाला कमी लागतं आणि तुम्हाला मार्जिन बी कमी लागते. इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला मार्जिन बी लागते जास्त, मार्जिन बी लागतील, पैसे बी लागतील जास्त, ठीक आहे. आणि मार्जिन कमी असते आपल्या फॉरेक्स मार्केटमध्ये. फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही पैसा डबल मल्टीफ्लाय करू शकता पैसा डायरेक्ट. आपल्या इंडियन मार्केटपेक्षा तिथं जास्त रिटर्न असती. कोणत्या मार्केटमध्ये, आपल्या फॉरेक्स मार्केटमध्ये जास्त रिटर्न असती आपल्या इंडियन मार्केट पेक्षा. कारण की तिथं टॅक्स भरावाच लागतो. टॅक्स मॅक्सिमम आपल्या इंडियाचा 10% टॅक्स तर 5% टॅक्स भरावा लागतो तुम्हाला, जर तुम्हाला फॉरेक्स मार्केट करायची असेल तर. आणि तुम्हाला डमी मध्ये बी फॉरेक्स मार्केट करता येतं, ठीक आहे. जर तुम्हाला डमी फॉरेक्स मार्केट व्हिडिओ पाहिजे ना माझा, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अकाउंटवर जायचं आणि डमी अकाउंट तुम्ही बनवू शकता, त्याच्यावर तुम्ही ट्रेडिंग करू शकता. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल ना, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे.